आपण भगवान श्रीरामांच्या मंदिरामध्ये जातो, त्या ठिकाणी आपल्याला श्रीरामांची मूर्ती दिसते. आपण श्रीकृष्णाच्या मंदिरात जातो, विठ्ठलाच्या मंदिरात जातो, कोणत्याही मंदिरामध्ये गेलो तरी आपल्याला त्या देवतेची मूर्ती दिसते. पण आपण जर शिव मंदिरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मात्र पिंड असते. असं का? म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये त्या त्या देवतेची मूर्ती आहे, पण शिव मंदिरामध्ये मात्र त्या देवाची पिंड आहे. तर याचं कारण आहे की सगळे देव जे आहेत ते मानवी रूपामध्ये आपल्या समोर येतात आणि त्यामुळे त्यांचा एक आकार आहे. आणि शिवलिंग जे आहे ते निराकार स्वरूपाचं आहे. म्हणजे दोन प्रकारचे देव आहेत. एक आहेत आकाराच्या स्वरूपात, साकार स्वरूपात, आणि दुसरं आहे निराकार स्वरूपामध्ये. आणि त्याच्यामुळे साकार स्वरूपातले देव तर आपण पाहतोच, पण निराकार स्वरूपामध्ये असणारी पिंड. मग परत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की पिंड जी आहे ती जर निराकार आहे तर तिला असा आकार का दिला जातो? तर तो जो आकार आहे तो आकार हा ऊर्जेचं प्रतीक आहे, त्यानंतर शक्तीचं प्रतीक आहे. आणि या चराचरामध्ये जी काही विश्वात ऊर्जा आहे, जी काही ताकद आहे, कारण हे जे काही चालू आहे त्याच्या पाठीमागं कुठली ना कुठली तरी शक्ती आहे, कुठलं ना कुठलं तरी ऊर्जा आहे. आणि त्या ऊर्जेचं जे केंद्रबिंदू आहे ते केंद्रबिंदू म्हणजे ही शिवपिंड आहे, असं अध्यात्मामध्ये मानलं जातं. आणि या संदर्भामध्ये पुराणामध्ये लिंगोद्भवची कथा आहे. यामध्ये ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला होता की श्रेष्ठ कोण आहे. आणि त्यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं, त्यांच्यामध्ये भांडण सुरू होतं. आणि यावेळेस आकाशवाणी होते आणि एक प्रकाशाचा खांब त्या ठिकाणी, ऊर्जेचा खांब त्या ठिकाणी तयार होतो. आणि त्यावेळेस आकाशवाणीमध्ये सांगितलं जातं की जो कोणी याचा आदी किंवा अंत शोधून काढेल तो श्रेष्ठ आहे. आणि त्यानंतर मग विष्णू जे आहेत ते खाली, तो खांब जो उभा होता तर त्या खांबाचा तळ शोधण्यासाठी पाताळामध्ये गेले. आणि ब्रह्मा जे आहेत ते त्याचा सुरुवात जो आहे ती शोधण्यासाठी वरती गेले. ब्रह्मा वरती गेले, विष्णू खाली गेले. आणि हजारो वर्ष त्यांनी पाहिलं, पण तरीही त्यांना या ऊर्जेचा अंत सापडला नाही, आधी सापडला नाही. आणि त्यावेळेस भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की ही माझी ऊर्जा आहे, ही विश्वाची ऊर्जा आहे आणि तिचा आदी नाहीये, तिचा अंत नाहीये. आणि तीच आदी आणि अंत नसणारी जी ऊर्जा आहे ती साठवण्याची जी क्रिया किंवा साठवण्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे शिवलिंग आहे. आणि त्याच्यामध्ये शिवाचा वास आहे, किंवा शिव म्हणजेच हे जे सर्व काही शक्ती आहे, ही सगळी काही तत्व आहेत, ती तत्व म्हणजेच शिव. आणि त्या शिवाचा त्याच्यामध्ये वास आहे, निवास आहे. आता याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण आपण बघूया. आपल्याकडे मोबाईल आहे. आता समजा हा मोबाईल आहे आणि या मोबाईलमध्ये बॅटरी आहे. त्या बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी एक चार्जर लागतो आणि तो चार्जर आपल्याला लाईटशी कनेक्ट करावा लागतो. आता हा जो मोबाईल आहे तो मोबाईल म्हणजे आपलं शरीर आहे. त्याच्यामध्ये असणारी बॅटरी जी आहे ती बॅटरी म्हणजे त्या शरीरामध्ये असणारा जीव आहे. आणि तो जो चार्जर आहे तो चार्जर म्हणजे याची भक्ती आहे, प्रेम आहे आणि साधना आहे. आणि जी काही लाईट आहे ती लाईट म्हणजे ऊर्जा आहे, शक्ती आहे, शिवतत्व आहे, किंवा या पृथ्वी तलावरची जी शक्ती आहे ती आहे. आणि हे सगळं जाणून घेण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणायचं शिवतंत्र.